हॅलो फ्रेंड्स. आणि तुम्हाला सकाळी व्हिडिओ टाकला की मम्मी गेली आहे ओटीमध्ये ऑपरेशनसाठी आणि मम्मीचं ऑपरेशन चालू आहे. साधारण तिला 8:05 ऑपरेशनला नेलं. त्यानंतर मग डॉक्टर बाहेर ये जा करत होते. त्यांना विचारलं तरी किती वेळ लागेल काय वगैरे, तर ते बोलले की 10, 10:30, 11 तरी होतीलच. मग सगळं काय टेन्शनमध्ये चाललं होतं. सगळे आम्ही बाहेर थांबलो होतो मम्मीचं वेट करत. आणि डॉक्टर काय सांगतात अजून मेडिसिन ब्लड वगैरे, कारण की अगोदरच मम्मीच्या बॉडीमध्ये ब्लड खूप कमी आहे. आणि शिव सांगतोय की येते मम्मी, रेड लाईट बंद झाला, दिसती मम्मी, आता येईल बाहेर. शिव पण, कारण की शिवनी मम्मीला 2 दिवस झाले भेटायला आलाच नव्हता. मग त्याला पण मम्मीला भेटायचं होतं आणि मग त्याचं चाललं होतं. आणि फायनली तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, देवाच्या आशीर्वादाने, तुमच्या सगळ्यांच्या कृपेने फायनली मम्मीचं ऑपरेशन सुखरूपपणे पार पडलं आणि मम्मीला बाहेर आणलं. आणि मम्मी भुलीमध्येच होती, जास्त काही बोलत पण नव्हती. आणि खूप वाईट वाटत होतं मम्मीला बघून. म्हणजे खूप खूप म्हणजे देवापेक्षाही जास्त आमची आई आमच्यासाठी प्यारी आहे. आणि त्यानंतर मग डॉक्टर बोलले की बोलू शकता तुम्ही त्यांच्याशी, थोडेसे डोळे ते उघडतात ते. मग पप्पा गेले, पप्पा बोलले राणी राणी असं. आणि शिव बोलला ना मम्मी, तिने लगेच त्याची पप्पी घेतली. आणि मग डॉक्टर पण हसले. आणि मग सिस्टर पण बोलत होती की भूल असू काही असू, आई ती आई असती शेवटी, आईला आपलं बाळ समजतं. आणि सगळे खूप खुश होते आणि एकदम टेन्शन फ्री झालो एकदम, की मम्मीचं ऑपरेशन सुखरूपपणे पार पडलं. आणि मम्मीला कसं शुगर BP असल्यामुळे तिला ऑपरेशन झाल्या तिला ICU लागतो. आणि डॉक्टर सगळं चेक करत होते, सकाळी BPची गोळी किती वाजता खाल्ली होती आणि काय कसं वगैरे. तर मी गेले, मम्मीशी बोलले. तर मग अशी फक्त जेवा तुम्ही, जेवण करून घ्या, लवकर घरी जा, तिची हेच सगळी काळजी. मी तिला बोलले अगं तुला कसं वाटतंय, काय वाटतंय, पण तिची हीच सगळी काळजी की तुम्ही जेवण करून घ्या, घरी लवकर जा, अंधार करू नका. मी बोलले आम्ही सगळं व्यवस्थित करू, तू फक्त आता तब्येतीची काळजी घे, आराम कर. आणि मग त्यानंतर डॉक्टरांनी हे मेडिसिन्स आणायला सांगितले होते, सलाईन. कारण की आता तिला आदल्या दिवशी रात्रीपासून 7च्या नंतर तिला काय खायचं नव्हतं, पाणी नाही, जेवण नाही, काही नाही. मग डॉक्टरांनी हे सगळे सलाईन्स आणायला लावले की जेणेकरून तिच्या बॉडीमध्ये थोडीशी तिला एनर्जी राहील. आणि टाके वगैरे पण आहे. आणि पिशवीचं आणि हार्निया होता तिला पोटामध्ये, तर त्याचं ऑपरेशन झालं आहे. आणि डॉक्टरांनी एक बॅग ब्लड पण आणायला सांगितलं. ब्लड कमीच पडलं होतं. आणि मग ICUमध्ये आल्यानंतर मम्मीला ब्लड लावलं. आणि हार्टबीट आणि BP, शुगर सारखी टेस्ट करत होते, चेक करत होते. आणि तुम्ही हे बघू शकता, इतकं भयानक प्रकारे हे पिशवी आहे, ती पूर्ण एका साईडनी खराब झाली आहे, घाण झाली आहे. आणि हे तुम्ही बघू शकता, त्याला असे होल कसे पडले. म्हणजे आपण डायरेक्ट TVमध्ये बघतो ना कॅन्सर वगैरे, हे ते अशी सगळी ही घाण पिशवी झाली होती. खूप टेन्शन आलं हे बघून. पण मम्मीला म्हटलं जाऊ दे मम्मी, तुझी काय म्हणतात ना आयुष्यभराची कीड निघून गेली आणि आता परत काहीही राहणार नाही आणि तू आता एकदम टेन्शन फ्री झाली. आणि मग मम्मी बोलली की तुम्ही अगोदर जा, जेवण करून घ्या, सकाळपासून तुम्ही काही खाल्लं नव्हतं, आम्ही 8 वाजता आलो होतो. मग जेवण केलं आणि तुम्हाला सांगावं म्हटलं की मम्मीचं ऑपरेशन
सुखरूपपणे पार पडलं आहे आणि तुम्हाला उद्या मी मम्मीशी नक्की भेट